मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारला, तुम्ही देव पाहिलात का? तुम्ही एवढा सनातनवरती व्हिडिओ बनवताय, तर तुम्ही देव पाहिलात का? तुम्ही एवढी चर्चा करताय, तुम्ही देव पाहिलात का? हा, मी देव पाहिलाय. दोन वायूंच्या संयुक्ताने त्या दोघांची अभिक्रिया झाली की काय बनते? पाणी बनते. H2O हे त्याचं सूत्र आहे, सर्वांना माहिती आहे. तीच ती ऊर्जा. देवाची व्याख्या आणि देवाचा तुम्हाला साक्षात्कार करून दिलेला आहे. देव तुम्हाला दिसला का? कळला का? कळला असेल, दिसला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले मतं मांडा, आपले विचार मांडा. देव दिसला का? काय? माझ्या ह्या शृंखलेला सबस्क्राईब करा, तरच देव दिसेल. माझ्या शृंखलेला काय करा? सबस्क्राईब करा आणि पुढे लोकांना शेअरसुद्धा करा, तरच देव दिसेल. लाईक करा, तरच देव दिसेल. आणि घंटी वाजवा देवळाची, नाही माझ्या या यूट्यूब चॅनलची. बेल आयकॉन दाबा. कळलं का? तर नवनवीन वास्तव तुमच्यासमोर मी मांडेल. पुढच्या भागात आपण देव निद्रेला गेला आहे या चातुर्मासामध्ये, तो कोणता देव आहे आणि तो निद्रेला कसा गेला, का गेला, हे आपण जाणून घेऊ. म्हणून तत्पूर्वी देव काय आहे सांगण्यासाठी हा मी अध्याय तुमच्यासमोर मांडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारला, तुम्ही देव पाहिलात का? तुम्ही एवढा सनातनवरती व्हिडिओ बनवताय, तर तुम्ही देव पाहिलात का? तुम्ही एवढी चर्चा करताय, तुम्ही देव पाहिलात का? हा, मी देव पाहिलाय. देव मला भेटला सुद्धा आहे. देवसुद्धा मला भेटला पण आहे. मित्रांनो, देव तुम्हीही पाहिलाय, त्याचा अनुभवही तुम्ही घेतलाय, त्याच्याशी रूबरूसुद्धा तुम्ही झाला, पण तुम्हाला त्याची जाणीव नाही आहे. ती जाणीव करून देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतो. आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत मला पुढे जाऊन तुम्हाला ह्या चातुर्मासामध्ये देव शयनाला गेला आहे, झोपायला गेला आहे, याच्याबद्दलसुद्धा आपल्याला चर्चा करायची. म्हणून आज हा मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. देव म्हणजे देणारा, दाता, प्रदान करणारा. तो फक्त देतो. दाता आहे तो काही घेत नाही तुमच्याकडून. काही घेण्याची इच्छासुद्धा बाळगत नाही, अपेक्षासुद्धा त्याची नसते. तो फक्त देत असतो. तो देत असतो आणि आपण फक्त घेत असतो. तोच देव. आता सनातन संस्कृतीप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहे. 33 करोड नव्हे, 33 कोटी. कोट म्हणजे आपण त्याला चिन्हित केलं आहे. एवढे 33 3वर 3 33, फक्त 33 देव आहेत. मित्रांनो, हे चिन्हित केलेले देव आहेत. त्या चिन्हित केलेल्या देवांमध्ये, हे कोट केलेल्या देवांमध्ये आपण 3 देवांवरती आज चर्चा करू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल देव म्हणजे काय. उदाहरणार्थ हे 3 देव मी तुमच्यासमोर ठेवतोय. आता पहिला देव वरुण देव, दुसरा देव अग्निदेव, तिसरा देव वायुदेव. या 33 कोटी देवांमध्ये आता ह्यांचा अनुभव तुम्हाला आहेच. वरुण म्हणजे पाऊस, अग्निदेव म्हणजे आग, ज्वाला वगैरे वगैरे. आता त्याच्यावर तुम्ही अन्न शिजवता, शेकोटी घेता वगैरे वगैरे. मित्रांनो, आणि वायुदेव, ज्या वायुदेवातून आपण ऑक्सिजन घेतो, प्राणवायू घेतो, तो वायुदेव. आता वायुदेव आपल्याला दिसत नाही, पण अग्नी दिसते, वरुण दिसतो म्हणजे पावसाच्या स्वरूपात. मित्रांनो, पण त्या वायूची आपल्याला अनुभव येतो, त्याचा स्पर्श जाणवतो, म्हणजे तो आहे. हवा लागते, आपण हवा वाहते आहे, हां म्हणजे वायू आहे इथे. आणि त्याच वायूमधील, त्या हवेमधील आपण ऑक्सिजन फक्त घेतो. आणि या उलट जे वृक्ष आहेत, वेली आहेत, ते दिवसभरात कार्बन डायऑक्साईड घेतात. दिवसभरात कार्बन डायऑक्साईड घेतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईडसुद्धा महत्त्वाचा आहे, प्राणवायूसुद्धा महत्त्वाचा आहे, हायड्रोजन, जेवढे वायू आहेत तेवढे महत्त्वाचे आहेत.
त्यांचं विविध कर्म आहे, विविध काम आहे, विविध स्वरूपाचं काम आहे. ते आपल्या आयुष्यात विविध प्रकारे आपलं योगदान देत असतात. कार्बन डायऑक्साईड असो, प्राणवायू असो, किंवा हायड्रोजन वायू असो, किंवा अन्य कुठलाही वायू असो, ही वायू देवता. मित्रांनो, आता अग्नी म्हटलं आपण डोळे झाकले आणि तुम्हाला आगीसमोर नेऊन बसवलं आणि मला सांगितलं इथे काय आहे, तर तुम्ही सांगाल लगेच अग्नी पेटते म्हणून, त्याच्या दाहामुळे, त्याच्या अनुभूतीमुळे. मित्रांनो, लक्षात आलं का? याचा अर्थ काय झाला? अग्नी ती ऊर्जा, त्या ऊर्जेचा तुम्हाला अनुभूती होते. ही अग्नी दिसते तुम्हाला, ज्वाळा दिसत आहेत, पण त्या ज्वालेचा आपल्याला फायदा नसतो, त्या ऊर्जेचा फायदा असतो. आणि ह्या ऊर्जेवरतीच आपण अन्न शिजवतो, किंवा एखादं वाहन चालवतो, किंवा अन्य कुठल्याही गोष्ट. ही वीज आपण बत्ती लावतो, दिवे लावतो, ही अग्नीच आहे. ती वीज वाहते ना तारेमधून, आणि त्या चुकून आपल्या तारेला हात लागला आणि झटका बसतो, करंट बसतो, आपण म्हणतो अरे शॉक बसला. हां, याच्यात आहे, वीज वाहते आहे, ती दिसत नाही त्या तारेमधली, पण तिथे ती अस्तित्वात आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हा निराकार आहे. परमेश्वर हा निराकार सुद्धा आहे आणि आकारामध्ये सुद्धा आहे. आकार कसा दिसतो आपल्याला? तर ती ज्वाळा पेटलेली आहे. आणि निराकार आहे तर ती ऊर्जा आहे. ज्यावेळी शॉक बसतो त्यावेळी कळतो अरे हा वीज वाहते आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? वरून आता डोळे झाकून तुम्हाला मी उघड्या जागेत नेलं आणि पाऊस पडतोय, तुम्ही सांगाल अरे पाऊस पडतोय. वरून देव आपल्यावरती हे झालाय, मेहरबान झालाय. म्हणजे तुम्हाला तो दिसायला आवश्यकता नाही, त्याची जाणीव होते. पाऊस पडतोय, वरून देव आहे, म्हणजे ती ऊर्जा, त्या पाण्याची ऊर्जा. मित्रांनो, लक्षात आलं का? हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयुक्ताने ते पाणी बनते. दोन वायूंच्या संयुक्ताने त्या दोघांची अभिक्रिया झाली की काय बनते? पाणी बनते. H2O हे त्याचं सूत्र आहे, सर्वांना माहिती आहे. तीच ती ऊर्जा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे. म्हणून आपण चराचराला म्हणतो, चराचरामध्ये तो देव आहे. आता मित्रांनो, सुख काष्ट आहे, लाकूड आहे, त्याच्यात ऊर्जा आहे का? आहे मित्रांनो, त्याच्यात ऊर्जा आहे. सुख लाकूड, सुकलेलं लाकूड, त्याच्यात ऊर्जा आहे. आता तुम्ही म्हणाल कशी ऊर्जा आहे, दाखवा ती. मित्रांनो, एखादं लाकूड, एखादी काठी, एखाद्या लाकडावरती जर आपण घर्षण केली तर त्याच्यातून निखारा पेटतो, निखारे निघतात त्याच्यातून. ती कशी निघतात, का निघतात? तर त्याच्यात ती ऊर्जा आहे मित्रांनो. एक दगड दुसऱ्या दगडावरती आपण घर्षण केला तर ठिणगी उडते, ते निखारे उडतात, त्या ठिणग्या उडतात. जसं लाकूड लाकडावरती घासल्यानंतर ठिणग्या उडतात, तसं दगड दगडावरती किंवा एखादा लोखंड म्हणजे धातूवरती घासला तर त्याच्या ठिणग्या उडतात. म्हणजे त्याच्यात ऊर्जा आहे. ठिणग्या कशा उडतात, का उडतात? तर त्याच्यात ती ऊर्जा आहे मित्रांनो. ती सुप्त स्वरूपात आहे ऊर्जा, ती दिसत नाही आहे, ती आपल्याला दिसत नाही, सुप्त स्वरूपात आहे. मग चराचरामध्ये हा देव आहे, त्या देवाचं अस्तित्व आहे. म्हणजे काय? तर ती ऊर्जा, तो निराकार आहे, तो आकारामध्ये नाही आहे. आणि आकारामध्ये दिसतोय तर आपण म्हणतोय चंद्र, तारे, ग्रह, त्यांनाही देव म्हणतो. शनिदेव म्हणतो आपण, सूर्यदेव म्हणतो, हा गुरुदेव म्हणतो, चंद्रदेव म्हणतो. का? तर ह्या प्रत्येक ग्रहामधून, हे जे काही ग्रह आहेत सूर्यमालेमधील, तारे आहेत, ग्रह आहेत, ह्या ग्रह ताऱ्यांमधून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेवरच आपण आपलं जीवन जगत असतो. म्हणून आपण काय म्हणतो, जे पिंडी तेच ब्रह्मांडी. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी यांची ऊर्जा, लक्षात घ्या, ऊर्जा. आणि ऊर्जाच म्हणजेच तो देव, म्हणजे देणारा, प्रदान करणारा. ऊर्जा तुमच्याकडून काय घेते का? बाबा तुला आता मी दिलंय, आता तू मला काहीतरी दे त्याच्या बदल्यात, घेते का? नाही. आता ऊर्जा ही तुमच्या लक्षात आलीच असेल, तो देव तुमच्या लक्षात आलाच असेल. पण त्याच ऊर्जेचं जर चुकीच्या स्वरूपात आपण वापर केला तर ती ऊर्जा काय होते? दानवी स्वरूपात जाते. त्याला म्हणतो दानव. देव आणि दानव
म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ह्या दोघांची आपण विभागणी केली, तुलना केली की तुमच्या लक्षात येईल देव काय आहे. दानव, दानव म्हणजे घेणारा, लुबाडून घेणारा, हक्क मारणारा, चोऱ्या चपाट्या करणारा, खोटं बोलणारा, लबाडी करणारा, लुच्चेगिरी करणारा, तो दानव. तो फक्त काय करत असतो, लुबाडत असतो, ओरबाडत असतो, तो दानव. आता ह्याच अग्नीचा आपण दिवा पेटवू शकतो आणि ह्याच अग्नीने दुसऱ्याचं घर सुद्धा पेटवू शकतो. कळलं का? ही दानवी स्वरूप झालं, एखाद्याचं घर पेटवणं आणि एखाद्याच्या घरात प्रकाशमय करणं, दिवा पेटवणं, म्हणजे देव आणि दानव. लक्षात आलं का? कारण दानव हा गिळंकृत करतो, म्हणून आग लागली एखाद्याच्या घराला तर तो काय करतो, गिळंकृत करतो त्या घराला, त्या वस्तूला, त्या गोष्टीला, म्हणजेच तो दानव. हीच ती दानवी वृत्ती मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा आहे. लक्षात घ्या. आपण म्हणतो अकराळ विकराळ तो दानव दाखवतात चित्रपटामध्ये, पुस्तकांमध्ये, चित्रांमध्ये. तो दानव नव्हे, ते फक्त सांकेतिक स्वरूप आहे मित्रांनो. वास्तवात दानव हे वृत्ती आहे, मनुष्य प्राण्यामधील वृत्ती. आणि देवसुद्धा ही वृत्ती आहे. आता देव स्वरूपातला मनुष्य प्राणी म्हणजे कोण? तर श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्रजी, गौतम बुद्ध वगैरे वगैरे हे मानवी स्वरूपातील देव आहेत. त्यांनी फक्त दिलं, ह्या जगाला दिलं. म्हणून आपण म्हणतो कृष्ण वंदे जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु, प्रभू रामचंद्र की जय. म्हणजे का आपण म्हणतो त्यांना? कारण त्यांनी फक्त दिलं, आपलं आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठी वेचलं. त्यांनी आपलं ज्ञान दिलं, आपली शक्ती दिली आणि आपल्या शक्तीतून त्यांनी ह्या दानवांचा वध केला, ह्या असुरांचा वध केला, ह्या राक्षसांचा वध केला. म्हणजे ह्या अधर्माला संपुष्टात आणलं, या अधर्माचा नाश केला. म्हणून आपण त्याला देव म्हणतो. त्यांनी फक्त दिलं, आपल्या शक्तीच्या स्वरूपात त्यांनी फक्त आपल्याला दिलं, प्रदान केलं. दाता आहे तो, म्हणून देव. आता रामाच्या विरोधात दानव कोण? तर तो बुद्धिवान प्राणी, मनुष्य प्राणी म्हणजे कोण? रावण. रावणाला बुद्धी होती, अभ्यासक होता, पंडित होता, ब्रह्मांडाचं ज्ञान होतं, तरीसुद्धा त्यांनी काय केलं? तो दुसऱ्याला लुबाडून खायला लागला, लुटून खायला लागला, ओरबाडून खायला लागला. कळलं का? दुसऱ्याचा हक्क मारून घ्यायला लागला, म्हणून तो दानव झाला. आणि प्रभू रामचंद्रजी हे मर्यादा पुरुषोत्तम देव झालेत, कारण त्यांनी फक्त दिलं. म्हणजे मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा तो देव आहे आणि मनुष्य प्राण्यामध्ये तो दानव सुद्धा आहे. आता तुम्ही दानव आहात की मनुष्य आहात, तुम्ही ठरवा. मित्रांनो, कळलं का तुम्हाला? देवाचं दर्शन झालं का? म्हणजे मूर्त स्वरूपात सुद्धा आणि अमूर्त स्वरूपात, निराकारामध्ये सुद्धा आणि आकारामध्ये सुद्धा. निराकारामध्ये ती ऊर्जा आहे, ज्या ऊर्जा तुमच्यात आहे त्या ऊर्जेचा जर वापर तुम्ही चांगल्यासाठी केलं, वास्तवासाठी केलं, सत्यासाठी केलं, दुसऱ्याच्या भल्यासाठी केलं, त्या ऊर्जेचा वापर, तर तुम्ही देव झालात. आणि त्याच ऊर्जेचा वापर तुम्ही दुसऱ्यांना लुबाडून खाण्यासाठी, दुसऱ्याचा हक्क मारून खाण्यासाठी, दुसऱ्यांचं काढून घेण्यासाठी, दुसऱ्यांना बर्बाद करण्यासाठी, दुसऱ्यांची मातीमोल करण्यासाठी जर त्याचा वापर केला त्याच ऊर्जेचा, तर तुम्ही दानव झाला. आता तुम्ही दानव आहात की देव आहात की मानव आहात? त्या दोघांमधील एक कोण? मधला कोण? तर मानव. अरे तुम्ही मानव तरी बना, मनुष्य तरी बना. म्हणून आपण म्हणतो हिंदीमध्ये, अरे इन्सानियत है क्या? माणुसकी आहे का? मग ती माणुसकी तरी ठेवा. देव बनू नका, दानव बनू नका, कमीत कमी मनुष्य प्राणी तरी बना. तर मनुष्य प्राणी आहोत का आपण? आणि जर आपण मनुष्य आहोत तर मनुष्याला हे सर्व ज्ञात आहे, ज्ञात आहे. आणि सर्वात मोठा बुद्धिवान प्राणी म्हणजे मनुष्यच आहे. आणि ह्या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यामध्येच आहेत. ह्याच आपण स्वर्गातच आहोत, हे स्वर्गच आहे. या पृथ्वी तलावर आपल्याला जन्माला आलोय ना, आपण सुख भोगतोय ते स्वर्ग, आणि दुःख भोगतोय हे नरक. आता दुःख भोगायचं की स्वर्गाचा आनंद घ्यायचा हे तुम्ही ठरवा.
शेवटी काय, आपापाचा माल गपापा, आपापाचा माल गपापा. मग तुम्ही नरकातच जाणार दुसऱ्याचं ओरबाडून खाल्लं तर. आणि दुसऱ्याला जर दिलं कायद्याने, नियमाने, हक्काने, तर काय होईल, देवस्वरूपाला जाल म्हणजे स्वर्गात जाल. आता स्वर्गात जायचं की नरकात जायचं तुम्ही ठरवा. मित्रांनो, 84 लाख योनी आहेत. त्या योनीमधील हा मनुष्य प्राणीची योनी आहे. आणि या 84 लाख योनीमध्ये हा बॅक्टेरिया सुद्धा एक योनीच आहे. जो कोरोना आला होता तो सुद्धा एक योनी आहे. या 84 लाख योनीमध्ये तो गटारात, चिखलात तो किडा वळवळतो ना, वळवळत असतो, तो सुद्धा 84 लाख योनीमधीलच तो जीव आहे. तो नरक यातना भोगतोय तिथे, त्या गटारात, त्या घाणीत नरक यातना. लक्षात घ्या, इथेच स्वर्ग आहे आणि इथेच नरक आहे. आता तुम्हाला त्या नरकात जायचं आहे, तो किडा बनून त्या घाणीमध्ये जायचं आहे की स्वर्गात जायचं आहे, तुम्ही ठरवा. मित्रांनो, एक कुत्रा रस्त्यावर फिरत असतो आवारा, आणि मग कुठे काय पडलेलं असेल, त्या उकिरड्यावर पडलेला असेल, तो खात असतो. पण असाच एक कुत्रा एखाद्या श्रीमंताच्या घरात ऐशोआरामाने राहत असतो, आणि तो स्वर्गसुख भोगत असतो. आणि जो उकिरडा फुंकत असतो तो काय, नरक यातना भोगत असतो, तो नरकात असतो. तसंच मनुष्य प्राणी पण आहे बघा. बऱ्याच वेळा उकिरड्यावरती मनुष्य प्राणी अन्न शोधत असतो, कारण त्याने केलेल्या कर्माची फळं आहेत ती. मग ते प्रारब्धात असो किंवा ह्या जन्मात असो, तो तिथे आपल्या नरक यातना भोगत असतो. इथेच नरक आहे आणि इथेच स्वर्ग आहे. महत्त्वाचा विषय काय आहे, देव. तो देव तुम्हाला भेटला, समजला का? सूर्यदेव म्हणतो. त्या सूर्याची जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपल्याला तो देतो, प्रदान करतो, दान करतो, देतो. मित्रांनो, लक्षात आलं का? त्या ऊर्जेतूनच आपण आपलं जीवन जगतोय, त्या सूर्याच्या ऊर्जेतून, त्या प्रकाशातून. म्हणून आपण त्याला देव म्हणतो. प्रत्येक ग्रहातून जी ऊर्जा निघते, त्या ऊर्जेमुळेच आपण मानवी आयुष्य किंवा प्राणी आयुष्य जगत असतो. मग झाडं झुडपं असो, पशु पक्षी असो, किडा मुंगी असो, जो सजीव आहे तोही जगत असतो आणि जो निर्जीव आहे तोही जगत असतो. आणि तुम्हाला सांगितलं, निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा ऊर्जा आहे. मग सांगा, सजीव आणि निर्जीव आहेत का? सगळेच सजीव आहेत, कारण ती ऊर्जा आहे त्याच्यात, फक्त ती सुप्त स्वरूपात आहे. मग तुमच्यामध्ये जे सुप्त स्वरूपात आहे ऊर्जा, पंचमहाभूत अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, त्यांनाच तुम्ही काय करा, सक्रिय करा. मग तुम्हाला कळेल, तुमच्यामधला जो देव आहे तो कळेल. 7 चक्र तुम्ही काय करा, कार्यरत करा. मग तुम्हाला कळेल देव आहे की नाही. तो दिसेल, त्याची अनुभूती येईल, तो साक्षात दिसेल. मग त्यासाठी काय करायला हवं, योगा करायला हवं, मनन चिंतन करायला हवं, ध्यान धारणा करायला हवं. असो मित्रांनो, देव कळाला तुम्हाला, सुप्त स्वरूपात सुद्धा आणि अस्तित्वामध्ये सुद्धा, आकारामध्ये सुद्धा आणि निराकारामध्ये सुद्धा. लक्षात आलं का मित्रांनो? बऱ्याच वेळेला आपण त्याला आकारामध्येच शोधत राहतो, आणि जे आपण सांकेतिक स्वरूप तयार केले आहेत ना मित्रांनो, हे सांकेतिक स्वरूप आपल्या मनाला समजूत घालण्यासाठी आहे. आणि सूर्य ज्या प्रकारे आपण चित्र काढतो, चित्र रेखाटतो, तसा आहे का? नाही आहे. तो एक अग्नीचा गोळा आहे, त्याच्यात अनेक वायू आहेत, अनेक वायूचा तिथे भंडार आहे, आणि त्या वायूमधून ती अग्नी आपल्याला दिसत असते, उजेड, प्रकाश दिसत असतो. पण आपण चित्र स्वरूपात, सांकेतिक स्वरूपात जो सूर्य काढतो तो तसा नसतो. हे आपल्या मनाला दिलेला दिलासा आहे. मित्रांनो, आपण वास्तवाकडे जाऊया, त्या ऊर्जेला आपण आपलंसं करूया, त्या ऊर्जेशी आपण काय करूया, एकरूप होऊया. जे ब्रह्मांडी ते पिंडी. मित्रांनो, लक्षात आलं का? देवाची व्याख्या आणि देवाचा तुम्हाला साक्षात्कार करून दिलेला आहे. देव तुम्हाला दिसला का? कळला का? कळला असेल, दिसला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपले मतं मांडा, आपले विचार मांडा. देव दिसला का? काय
माझ्या ह्या शृंखलेला सबस्क्राईब करा तर देव दिसेल. माझ्या शृंखलेला काय करा, सबस्क्राईब करा आणि पुढे लोकांना शेअरसुद्धा करा तर देव दिसेल. लाईक करा तर देव दिसेल. आणि घंटी वाजवा देवळाची, नाही माझ्या या यूट्यूब चॅनलची बेल आयकॉन दाबा. कळलं का? तर नवनवीन वास्तव तुमच्यासमोर मी मांडेल. पुढच्या भागात आपण देव निद्रेला गेलाय या चातुर्मासामध्ये तो कोणता देव आहे आणि तो निद्रेला कसा गेला, का गेला हे आपण जाणून घेऊ. म्हणून तत्पूर्वी देव काय आहे हे सांगण्यासाठी हा मी अध्याय तुमच्यासमोर मांडलेला आहे. अध्याय तुम्हाला समजला असेल, वास्तव तुम्हाला कळलं असेल. देव कसा आहे निराकारामध्ये, आकारामध्ये त्याचा साक्षात्कार तुम्हाला झाला असेल. तर आजपासून त्या प्रकारे त्या देवाची पूजा करायला सुरुवात करा. भजन, पूजन, कीर्तन हे काय आहे, आपलं मन एकाग्र करण्याचं एक साधन आहे. काय आहे? मन एकाग्र करण्याचं साधन आहे, म्हणजे मेडिटेशन इंग्रजीमध्ये. हे तुम्हाला लगेच कळेल. असो मित्रांनो, सनातनी वास्तव, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.